आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत मनसेचा उमेदवार चप्पल न घालता चक्क अनवाणी पायानं प्रचार करतोय. कडक उन्हामध्ये देखील याच अनवाणी पायानं अविनाश सुरशे हे आपला प्रचार करत आहेत. मनसे यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार नसल्याचं राज ठाकरे यांनी घोषित केलं. मनसेच्या उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असं राज ठाकरे यांनी घोषित केलं. त्यानुसार अंबरनाथ नगर परिषदेमध्ये मनसेचे 11 उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यातीलच प्रभाग क्रमांक 22 मधून मनसेचे पदाधिकारी असलेले अविनाश सुरशे हे निवडणूक लढवत आहेत. सुरुवातीला अंबरनाथ नगर परिषदेमध्ये मनसेचे 6 नगरसेवक होते. त्यानंतर त्यांची संख्याही कमी होऊन 2 वर आली. त्यामुळे आता पालिकेच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश संपादन करूनच चप्पल परिधान करू असा पण सुरशे यांनी केलाय. गेले 10 वर्ष झाले मी चप्पल सोडलेली आहे. पहिली गोष्ट तर ज्यावेळेस मी राज ठाकरे साहेबांनी मला शहर सचिव हे पद दिलं, तर ह्या पदाला न्याय देण्यासाठी मी म्हटलं असं चांगलं काम करून दाखवीन की मी सगळे म्हणजे खोटं बोलणार नाही किंवा राजकारणाबद्दल लोकांचा जो निगेटिव्ह विचारसरणी त्याला आपण कुठेतरी छेद देऊन काहीतरी चांगलं करून दाखव याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, आमचे त्यावेळेस मनसेचे 6 नगरसेवक होते आणि नंतर दुसऱ्या वेळेस 2च आले. मग त्यावेळेस आम्ही शपथ घेतली होती असं चांगलं काम करून दाखवू की आमची हे 6चा आकडा पार करून त्याच्यापेक्षा जास्त गेला पाहिजे, तोपर्यंत चप्पलच घालणार नाही अशी शपथ घेतली होती. आणि आज 10 वर्ष झाले बिना चप्पलनी फिरतोय आणि पण मनसेचंच काम करतोय. असंही तुमच्याकडनं माहिती मिळते की बाबा राज ठाकरेंचा झेंडा जेव्हा महाराष्ट्रावर फडकेल, राज ठाकरे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दिसतील त्यावेळेस चप्पल घालेल म्हणून. नाही, तो तर खूप आनंदाचा क्षण आहे, पण मी सध्यापुरती तर मी म्हणजे आपल्या शहराचाच विचार केला होता. कारण शहरातूनच आम्ही सगळे जर एकजुटीने मोठे झालो तर आपोआप राजसाहेब मुख्यमंत्री व्हायला वेळ नाही लागणार. पालिकेवर सत्ता आल्यानंतर तरी चप्पल घालाल का? घालील ना. माझ्या वरिष्ठांच्या सल्ल्याने नक्कीच, त्यांनी जर सांगितलं, आम्हाला चांगलं यश मिळालं तर नक्कीच आम्ही वरिष्ठांच्या मोठ्यांच्या सर्व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने घालीन. ओके. सुरशे यांच्या या पणाची शहरात मोठी चर्चा सुरू आहे. पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट.